नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येते। नायलॉन मांजाने एका तरुणाचा बळी घेतलाय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरातली ही घटना आहे। सोनू धोत्रे नावाचा 23 वर्षांचा तरुण गळा नायलॉन मांजामुळे त्याचा चिरला गेलेला आहे। त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचाराआधीच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या तरुणाचं लग्न काहीच दिवसांनी होणार होतं, मात्र लग्नाआधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं बहिणीनं म्हटलंय। मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाहीये। भावाच्या मृत्यूची बातमी समजताच या बहिणीने टाहो फोडलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अतिशय विदारक ही दृश्य आहेत। एका नायलॉन मांजामुळे धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आज ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा बळी गेलेला आहे। त्या तरुणाचे कुटुंबीय नातेवाईक आपल्या सोबत आहे। नेमका काय प्रकार, काय घटना? बघा, तो गुजरातवरून येत होता घरी सणासाठी, तर पातळी फाट्यावरून पुढे येत होता ना, ते वन्नेर गाव, त्याला मांजा अटकला। मांजा अटकल्यानंतर त्याचा गाळा जागेवर नसबीस कापून गेला। दवाखान्यात येऊस तर आऊट झाला। कमिशनर आणि DSP ते यायला पाहिजे। आम्ही त्याला विचारतो, हे बंदी का बरं नाही घेतला तुम्ही? याच्यामुळे दुसऱ्यांचे बळी नाही जावा। त्याला बोलवतं आम्ही येणार तेव्हा आम्ही डेड बॉडी उचलणार। आम्ही तो आल्यानंतरच डेड बॉडी उचलणार। त्याचं लग्न पण होतं साहेब आल्यावर मे मध्ये लग्न होतं त्याचं। आम्ही उचलणार नाही डेड बॉडीला। तुम्ही कळवा DSPला, त्यांना सगळ्यांना, कमिशनरला। हा, बोलवा त्यांना। मी त्याची बहीण आहे। काय झालं? त्याचं लग्न पण ठरलं। त्याला एवढ्या वर्षापासून आम्ही त्याला लग्न कर आता माझा भाऊ मानला। लग्न करत होता तो। 15 दिवस झाले पोरगी पाहून आलो आम्ही। आता त्याचं लग्नच करणार होतो। मे महिन्यात त्याचं लग्न आहे। आता 5व्या महिन्यामध्ये आम्ही काल परवाच दिवशी वंश देऊन आलो पोरीला जाऊन। तो या पोरीला घ्यायला आला होता मांजाने त्याचा। कुठून येत होता? गुजरातवरून नाशिकला आला। नाशिकवरून तो कॅम्पला चाललेला होता। तर पाथर्डी फाट्याला झालं म्हणतोय, आम्ही तर नव्हतो। आम्हाला काहीच माहित। पातळीला नको जाऊ, पहिले माझ्याकडे ये तू। नाही ताई, मी पहिले त्या बाईला पाहून येतो, ती आजारी आहे। तो तिला पाहायला चालला होता, त्याच्या संग असं घडलं। मी त्याला कॉल केला तर मला अशी बातमी भेटली। माझा भाऊ मला पाहिजे रिटर्न। काही नाही, मला माझा भाऊ पाहिजे। त्याला माझं लग्न पाहायचं होतं, मला त्याचं लग्न पाहायचं होतं। माझा भाऊ एक शब्दाच्या पुढे जात नव्हता। भाऊ असं नाही तसंच करायचा। मोठा असून माझा ऐकायचा तो। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे।